नमस्कार मित्रांनो, मी संतोष, मी कला गीते, मी राजेश गीते, मी यशस्वी. लाईफ स्टॉक्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. काय प्रोग्राम आहे आजचा? आज आम्ही मामाच्या शेतात रोडगे खायला चाललो. तसाच रोडगे सोबत काय खायचं फूडमध्ये? जिलेबी. वाशिम पासून शिवणी गाव आहे, जवळच आहे, जास्त दूर नाहीये. आज सुट्टीचा दिवस, मग म्हटलं चला सर्वांनी तिथे कार्यक्रम ठेवल्यामुळे जरा एन्जॉय करायला जायचं. मग काय केली तयारी, निघलो सर्व. चला बाकीचं अपडेट तिथून घेऊनच. मुख्य रस्त्यावर खाली उतरल्यावर काही भावंड बोरं तोडत असताना त्यांना विचारलं, बोरं तोडत आहात का रे? बघा कसा बघत आहे. थोडं समोर चालत गेलो आणि मुलींचे मामा आले. हात लाव त्या गोल्डले. नाही मारत नाही, काहीच करत नाही. हात लाव, काहीच करत नाही. बघ घे, तो एक फोटो काढतो. घे, हात लाव ना. जा ना मामासोबत जा. हात लाव, काहीच करत नाही. हात लाव, हात लाव. नाही का, कॅन्सल. येशू चढ 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 चढ. आलं मजा येणार रे, धावा जरा. अरे बापरे, हे तर एकदम जायनाच झालं. आल्या आल्या सर्व महिला मंडळांनी आपला मोर्चा सांभाळला. रात्री सुद्धा त्यात सामील झाली. रोडगे बनवण्याची फार सुंदर पद्धत आहे. गव्हाच्या पिठाचा एक गोळा घेऊन त्याला तयार केला जातो. प्रत्येक महिला आपापलं काम चोख करत असते. बघा, छानपैकी त्याचा एक वाटीसारखा गोल गोळा बनवायचा, तेल लावायचं, त्याच्या मधात त्या बारीक बारीक चपट्या पिठाच्याच असतात, त्या
व्यवस्थितपणे टाकायचा आणि त्याला बंद करायचं. प्रत्येक जण आपापलं काम करत असतो. कोणी उंडा चुरेल, कोणी त्या छोट्या आतमध्ये जे भरायचं आहे ते तयार करेल, कोणी ते गोल गोळे तयार करून देईल. आणि यात सर्वात जे एक्सपर्ट असतं ते त्याला तयार करतात, कारण ते फुटले नाही पाहिजे. नाही तर ते व्यवस्थितपणे भाजल्या जात नाहीत. जमा केलेल्या शेणाच्या गोऱ्या व्यवस्थितपणे लंब्या एका खड्ड्यासारख्या ठिकाणी जमा करून त्याच्यावर आजूबाजूच्या पाचोळा घेऊन आग लावली जाते. खरं तर हे सुद्धा फार लक्षपूर्वक करायचं काम आहे, कारण याच्या आत ज्या गोऱ्या आहेत त्या शेणाच्या असल्यामुळे त्या आग पकडल्यानंतर जळून फार मोठ्या प्रमाणात धुवा तयार करतात. पण तसं होऊ द्यायचं नाही, ती पूर्ण जळू सुद्धा द्यायची नाही आणि आग सुद्धा लावलेली ठेवली पाहिजे. अशा प्रकारे त्यांना ते तयार करावं लागतं आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे तयार करण्यात आलेले रोडगे तिथे ठेवावे. हे ठेवल्याच्या नंतर ते रोडगे एका बाजूने थोडेसे भाजू द्यावे लागतात आणि ते भाजून झाल्यावर त्यांना तेथेच पलटावं लागतं, म्हणजे ते खालच्या साईडनं सुद्धा व्यवस्थित भाजलं जाते. नक्की काय करत आहेस? अच्छा, ते मावशी त्याला काय करत आहे? अच्छा अच्छा. तयार झाला वेच, तोंडाला पाणी सुटलं. या नक्की या जेवायला. शेतात रोडगा पार्टी म्हटलं की खरोखर फार छान वाटतं. रोडग्यावर तूप टाकून वरणात चुरून सोबत तोंडी लावायला वांग्याची भाजी खाण्याची जी मजा असते ना, ती खरंच अप्रतिम असते, शब्दात सांगता येत नाही. आपण सर्व आमंत्रित, नक्की या. सोबतच महिला वर्गांनी सुद्धा दिवसभर त्यांनी जी मेहनत केली आहे
त्याचा आस्वाद घेतला. कोणाकोणाला आवडतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पप्पा कसे झोपले. झोका म्हटलं की अचानक बालपण आठवलं. आजूबाजूचं वातावरण शांत, ते शेतातील आल्हाददायक वातावरण, आणि मग काय सर्वजणच लहान झालो होतो. आणि छान पैकी झोक्याचा मनसोक्त आनंद. तुम्ही लुटलाय का असा तरी? लुटला असेल तर खरे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आजचा दिवस संपला, आता परतीचा मार्ग. तुम्हाला जर आमचा हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि पुन्हा एकदा भेटू नवीन एपिसोडमध्ये लाईव्ह टॉक्स.